नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये EVMच्या विरोधात म्हणजे फेर मतमोजणी करावी असा दावा दाखल झाला होता। तो दावा हरियाणातल्या पानिपत जिल्ह्यातला होता। म्हणजे बघा, मराठ्यांची लढाई ही पानिपत या ठिकाणी झाली होती। हा इतिहास आहे, हा सगळ्यांना आपल्याला माहित आहे। तर या पानिपत जिल्ह्यातलं गोवाना म्हणून एक गाव आहे। तर या गावामध्ये जी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती, म्हणजे बोवाना लाखू अशी ग्रामपंचायत आहे, या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती आणि ती EVM वरती झाली। ती कधी झाली होती? 2022 साली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती आणि या ठिकाणी मतदानामध्ये हेराफेरी झाली असा आरोप पराभूत उमेदवार मोहित याने हायकोर्ट म्हणजे जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची लढाई लढून तो निकाल पुन्हा आपल्यासारखा करून आणला। म्हणजे करून आणला नाही तर तो झाला, म्हणजे सुप्रीम कोर्टाने फेर मतमोजणीचे आदेश दिले आणि फेर मतमोजणीत पराभूत झालेला उमेदवार चक्क 69 पुन्हा विजयी झाला। म्हणजे तो 45 मतांनी पराभूत झाला, तो 45 मतांनी पुन्हा विजयी झाला। तर त्याच विषयाचा आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जर बघितला तर आपल्याला याच्यातली सगळी विसंबूत माहिती मिळेल आणि देशामध्ये जे निवडणूक आयोगाच्या कारभारावरती लोक नाराज आहेत, निवडणुकीच्या मतदानामध्ये मशीनमध्ये कशी गडबडी केली जाते, त्याचा हा उत्तम पुरावा आहे जो सुप्रीम कोर्टाचा आहे। आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो देखील देशाच्या निवडणुकीसाठी महत्वाचा आहे। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय, म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। चला, हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूया। बघा, देशभर मतमोजणीमध्ये घोटाळा होतोय, गडबड होते EVM मध्ये, हे आपण अनेक वेळा वारंवार पाहिलेलं आहे। वारंवार अनेकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे, आरोप घेतलेले आहे। लोकसभेची इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येईल, महायुतीचं सरकार जाईल असं अनेकांनी म्हटलं होतं। परंतु तसं काहीच झालं नाही। 5 महिन्यामध्ये असं काय झालं की महायुतीचं सरकार आलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार गेलं। महाराष्ट्रामध्ये 32 जागेंवरती महाविकास आघाडीला यश मिळालं होतं, तर महायुती फक्त जेमतेम थोड्याफार जागेत राहिली होती। असं असताना देखील विधानसभेला सर्वांचा पराभव कशा पद्धतीने झाला बघा। आपण मुंबई मधलं देखील पाहिलं असेल की अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव हे शिवसेनेतून उद्धव ठाकरे गटातून उभे होते, ते अवघ्या 45 मतांनी पराभूत झालेले आहेत। त्याची केस देखील सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे फेर मतमोजणीची, परंतु ती हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं करत करत आता ते कधी त्याचा निकाल लागतोय ते। आता हा जो निकाल लागलेला आहे पानिपत जिल्ह्यातला, पानिपत जिल्ह्यामधलं गोवाना हे एक छोटस गाव आहे आणि या गावामध्ये 2 नोव्हेंबर 2022 या दिवशी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती, म्हणजे त्याचा निकाल झाला, मतमोजणी झाली। आता सरपंच पदाची निवडणूक ही डायरेक्ट जनतेत नाही आणि डायरेक्ट जनतेत नसल्यामुळं या ठिकाणी 7 उमेदवार होते। आता 7 उमेदवार असताना खरी निवडणूक ही 2 उमेदवारांमध्ये होते। एक भारतीय जनता पक्षाचे समर्थक कुलदीप आणि काँग्रेस पक्षाचे समर्थक मोहित यांच्या दोघांच्या
मध्येच ही निवडणूक खरी चुरशीची होती. आता ही निवडणूक झाली, त्याची मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीमध्ये हा जो मोहित आहे, या मोहितला या मतांबाबत संशय आला की त्याचा जो मतदारसंघ होता, त्याने जिथं मतदान केलं गावात, म्हणजे वार्ड असतो, वार्ड क्रमांक 1, 2, 3 असं ग्रामपंचायतीला असतं, तर इथं जो होता त्याचा बूथ क्रमांक 69 होता. म्हणजे त्याच्या तिथलं जे त्यांनी ज्या बूथवरती मतदान केलं ते बूथ क्रमांक 69 होतं आणि त्याच्या बूथवरतीच त्याला कमी मतं पडली, म्हणजे त्याला त्याच्या घरातली देखील मतं पडली नाही असं एकंदरीत दिसलं. त्याला त्याचा संशय आला, परंतु इतर ठिकाणाहून त्याला बऱ्यापैकी मतदान झालं होतं. त्याला असं वाटलं की मतदानामध्ये हेराफेरी झाली आणि माझा 45 मतांनी ह्यांनी जाणीवपूर्वक माझा पराभव घडवून आणला. म्हणून त्याने बघा स्थानिक जे जिल्हा कोर्ट असतं त्या जिल्हा कोर्टामध्ये रिट पिटिशन म्हणजे केस दाखल केली आणि तिथं असं सांगितलं गेलं की म्हणजे हा मोहित कुमार, तर तोपर्यंत हा जो कुलदीप आहे याला निवडणूक आयोगानं विजय घोषित करून त्याला पत्र देखील दिलं की तो गावचा सरपंच. आता हे 2022 म्हणजे आता 3 वर्ष झालं, 3 वर्ष झालं तो ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होता आणि परंतु हा मोहित शांत बसला नाही. म्हणजे मोहित हा या इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीनच्या विरोधात तो जिल्हा कोर्टामध्ये गेला आणि तिथं त्याने पुन्हा मतमोजणी घ्यावी असा दावा दाखल केला. त्यानंतर बघा तिथल्या जिल्हा कोर्टाने त्याचा दावा ग्राह्य धरून तिथं पुन्हा मतदान घेण्यास पुन्हा ते मतमोजणीचे जे हे आहेत मशीन आहेत, पेट्या ज्याला आपण म्हणतो, त्या मोजण्याचे आदेश दिले. आता ह्या आदेशाच्या विरोधात जो सरपंच होता कुलदीप हा हायकोर्टामध्ये गेला. हरियाणाच्या हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने जो खालच्या कोर्टाने जो आदेश दिला फेर मतमोजणीचा, तो आदेश रद्द ठरवला. आता तो आदेश रद्द ठरवल्यावरती पुन्हा हा मोहित जो निवडणुकीत पराभूत झाला सरपंच पदाच्या, हा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला. सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी बाजू मांडली. म्हणजे 6 ऑगस्ट सकाळी 10 वाजता याचे पुन्हा मतमोजणी झाली. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेला तो. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हे सगळं लक्षात आलं. म्हणजे आता जे जस्टिस गवई आहेत त्यांच्याच खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाने ही सगळी बाजू ऐकून घेतली. आता देशभर मतदानाबाबत जे सध्या सुरू आहे हे आपण सगळेजण बघत आहात. राहुल गांधी यांनी मतांमध्ये कशी हेराफेरी, मतदान कसं वाढवलं, काय केलं, ह्या बाबत सगळं आता सांगितलेलं आहे. आता ही केस जी आहे जस्टिस गवई यांच्या देखरेखीखाली म्हणजे जस्टिस सूर्यकांताची, जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस एन कोटेश्वर सिंह यांच्या पीठासमोर, म्हणजे हे 3 जजेसचं खंडपीठ होतं, परंतु ह्यांच्यावरती नियंत्रण हे जस्टिस गवई यांचं होतं. आता ह्या 3 खंडपीठाने तिघांचं जे खंडपीठ होतं ह्या तिघांनी मिळून असा निर्णय घेतला की चला ह्याची पडताळणी, आता देशभर सगळीकडे हा वाद उठलेला आहे आणि ह्याची पडताळणी करायला काय हरकत आहे. समजा जर जो पहिला सरपंच आहे कुलदीप सिंह हा जर ह्या पेट्यांमध्ये जर विजय असेल तर तो म्हणजे लोकांची शंका तरी निघेल मशीन बाबत की बाबा ज्या लोकांनी काय रिट पिटिशन दाखल केलेले आहेत की फेर मतमोजणीच्या, तर त्याबाबत लोकांमध्ये देशातल्या असलेली जी शंका आहे देशामध्ये लोकांच्या मनात ईव्हीएम मध्ये गडबडी, तर ती शंका तरी निघून जाईल असं सुप्रीम कोर्टाच्या ह्या बेंचला वाटलं. आणि त्यांनी साहजिकच जो खालच्या कोर्टाचा निकाल होता जिल्हा सत्र न्यायालयाचा तो कायमस्वरूपी ठेवला आणि त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, ह्या ज्या मतमोजणीच्या ज्या पेट्या आहेत तर ह्या आता पुन्हा मोजल्या जातील. आणि हे मोजत असताना आपण सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्येच ह्याचं एक ठिकाण ठरवलं आणि तिथं सुप्रीम कोर्टाचा एक माणूस म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ते सगळं मोजलं गेलं आणि ह्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सुप्रीम कोर्टाला सादर करायचं असं सुप्रीम कोर्टाने त्याबाबत आदेश दिला. आणि हा
ईव्हीएमचा आदेश सकाळी 6 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी पुन्हा मतमोजणी करायची असा आशयाचा आदेश दिला. आता हा आदेश दिल्यानंतर बघा ते तिथं 3767 एवढं मतदान मोजलं गेलं. तर आता हे मतदान 3-4 मशिनींमध्ये होतं. साहजिकच ग्रामपंचायत मोठी असते. आता 3-5-6 हजार मतदानाची ग्रामपंचायत म्हणजे 5-6 त्या मशीन असतात. एक 400 ते 500 मतदार हे एका मशीन मध्ये असतं. तर हे सगळं पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली सुप्रीम कोर्टाची माणसं तिथं पाठवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते मोजलं गेलं. आता हे सगळं मोजत असताना बघा जो पराभूत उमेदवार होता मोहित कुमार, बघा हे सगळं मतदान मोजलं आणि हा नेमका बघा 51 मतांनी विजय झाला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये 3767 मतदान झालं. तर इथं 7 उमेदवार होते. 7 उमेदवारापैकी दुरंगी लढत बऱ्यापैकी झाली. म्हणजे ह्या मोहित कुमारला 1051 मतं पडली. आणि जो पूर्वी सरपंच होता कुलदीप याला 1000 मतं पडली. म्हणजे 51 मतांनी हा मोहित जो पराभूत उमेदवार झाला होता तो मशीन मध्ये पुन्हा निवडून आला. आणि उर्वरित जी मतं आहेत ही जे 5 उमेदवार होते त्या 5 उमेदवारांना अशी थोडी सगळ्यांना पडलेली आहेत. आता हा सगळा रिपोर्ट त्या ओएसडीने तयार केला. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे नेमले होते 2-3 लोक ओएसडी म्हणून तिथं देखरेखी खाली, तर त्यांनी ही सगळी सीडी तयार केली त्याची मत मोजण्याची. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार केलं आणि त्या मशीन मधला निकाल हे सगळं तयार केलं. ते व्हिडिओग्राफी आणि त्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या घेतल्या. म्हणजे जो सरपंच, त्याच्या बाजूची माणसं, जो पडलेला होता मोहित सिंह त्याच्या बाजूची माणसं, ह्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या. तिथल्या तहसीलदारच्या, तिथं जे कोण नेमलेला असेल सरकारी अधिकारी मतमोजणी अधिकारी, हे सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल या सगळ्यांनी मिळून सादर केला. आता सुप्रीम कोर्टामध्ये हा अहवाल सादर केल्यानंतर बघा सुप्रीम कोर्टाच्या साहजिकच लक्षात आलं की याच्यामध्ये कशा पद्धतीने मशीन मध्ये फ्रॉड केला जातो. म्हणजे जो पराभूत उमेदवार आहे, बुवाना लाखो ग्रामपंचायत जी आहे, हरियाणा राज्यातली पानिपत जिल्हा आहे, या जिल्ह्यातले बुवाना लाखो ग्रामपंचायत, म्हणजे हे एक उदाहरण ग्रामपंचायतीचं आहे. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये तसंच देशामध्ये आजवर ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तिथल्या उमेदवाराने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर फेर मतमोजणीची त्यांनी मागणी केली, परंतु अद्याप फेर मतमोजणी झालेली नाही. आता आपण मुंबईचं उदाहरण पाहिलं की गजानन कीर्तीकरांचे जे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटातून निवडून आले असते, परंतु ते अवघ्या 45 मतांनी पराभव झालाय. त्यांनी देखील मागणी केली आहे की फेर मतमोजणी करावी, परंतु ती अद्याप झाली का? अजूनपर्यंत तरी झाली नाही. आता ही सगळं सुप्रीम कोर्टाची जी केस आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, हा देशातल्या राजकारणावरती मोठा असा परिणाम करणारा आहे. आता ह्याची बातमी कुठल्याच मोठ्या चॅनलला झाली नाही किंवा मोठ्या वर्तमानपत्राला आली नाही की हे जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाकडून दाबलं गेलंय का काय, हे देखील महत्वाचं आहे. आणि आता ह्याच्यावरती बघा राष्ट्रीय जनता दल जे आहे लालू प्रसाद यादव यांचं, त्या पक्षाचे तेजस्वी यादव जे अध्यक्ष आहेत, यांनी एक ट्विट केलेलं आहे बघा. त्यांनी म्हणजे आता हिंदीमध्ये ट्विट केलेलं आहे की बाबा हरियाणा राज्यातल्या पानिपत जिल्ह्यातलं हे गोहाना गाव आहे, या गावामध्ये जे हा प्रकार घडलेला आहे, म्हणजे मतमोजणी फेर मतमोजणी घ्यावी. मग ते ह्याच्यामध्ये मताची जी ईव्हीएम मशीन आहे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने गडबडी होते. म्हणजे हा पराभूत जो निवडून आलेला उमेदवार होता हा 45 मतांनी पहिला निवडून आलता आणि दुसऱ्यांदा जेव्हा मोजणी केली तेव्हा तो 51 मतांनी पराभव झाला त्याचा. म्हणजे हे उदाहरण भयानक आहे. असंच ते राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी ट्विट केलेलं आहे
त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मिळून लोकांना वेड्यात काढत आहेत आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहेत. चंदीगड महानगरपालिकेमध्ये देखील अशाच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने कशी मतं चोरली होती हे देखील सुप्रीम कोर्टापर्यंत उघड झालेलं आहे. हे देखील सांगायला तेजस्वी यादव विसरले नाहीत. आता ह्याची बातमी बघा, फक्त दैनिक ट्रेबल म्हणून एक पंजाबचं वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली. अशी एक 2-4 वर्तमानपत्रामध्ये फक्त याची बातमी आली, इतर कुठंही बातमी आलेली नाही. म्हणजे हे जाणीवपूर्वक ही जी काय अशी प्रकरणं जी आहेत ही दडपली जातात कशी बघा, त्याचं हे सध्याचं उत्तम उदाहरण आहे. आता जर ही बातमी सगळीकडे झाली असती, देशभर पसरली असती पटकन, तर मात्र लोकांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केले असते, तगादा लावला असता आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेले असते. म्हणून ही बातमी दाबण्यात आली. राहुल गांधी यांचं जे देश पातळीवर जे सध्या मिशन निवडणूक आणि मिशन मतदार हे जे सध्या सुरू आहे, यामुळं निवडणूक आयोग कुठंतरी अडचणीत आलेला आहे. आणि हा निकाल देखील हरियाणा मधला निवडणूक आयोगाला अडचणीत आणणाराच ठरलेला आहे. आणि अशाच कारणांमुळं भारताची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे, असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. आता असे जे काही महत्वाचे निकाल आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ह्या अशा जे काही व्हिडिओ आम्ही जे बनवलेले आहेत हे लोकांनी देखील, ऐकणाऱ्यांनी देखील आपापल्या परीनं प्रत्येक ग्रुपवरती टाकलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, तरच लोकांना हे सगळं कळेल. आता मी जे हे सांगितलं सगळं हे आपण गुगलला देखील सर्च करू शकता, युट्यूबला देखील सर्च करू शकता की बाबा हरियाणा मधलं हे जे गाव आहे हे कुठं गाव आहे. पानिपत जिल्हा तुम्ही टाकला, पानिपत जिल्ह्यातलं हरियाणा मधलं बौना लाखा ही ग्रामपंचायत शोधा आणि तिथला निकाल आपण पहा. आपल्या देखील लक्षात येईल की खरंच पुन्हा मतमोजणी केल्यामुळं पडलेला उमेदवार निवडून आला का, आणि तो पुन्हा 2022ला पराभूत झालता आणि आता 2025 म्हणजे नेमकं 3 वर्षांनी तो पुन्हा विजय घोषित करावा लागला. आणि त्याला सुप्रीम कोर्टाने विजय घोषित केलाय, ते निवडणूक आयोगाने पण नाही केला, सुप्रीम कोर्टाने त्याला विजय घोषित केला. आणि त्याला सरपंच पदाचं जे पत्र आहे ते देखील सुप्रीम कोर्टाच्याच अधिकारी लोकांनी त्याला दिलेलं आहे. तर बघा असे जे काय ईव्हीएम मशीन वरती जे काय हे आहे गडबडी घोटाळ्याचे जे आरोप होत आहेत ते अशा घटनेतून आपल्याला ते सत्य मानायला भाग पडत आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.